उपजिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ। संयुक्त पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय पडणार नाही अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मतदान अधिकारी म्हणून महिलांची देखील पोस्टिंग केली जाते आणि महिला असो की पुरुष असो आदल्या दिवशी त्यांना त्या गावात जाऊन राहावं लागतं। तर महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते की मुक्काम करायचा कुठं, सकाळचे जे काही स्नान आहे, बाकीचे सगळे जे काही कार्यक्रम आहेत ते करायचे कसे, त्यासाठी काही आपण नियोजन केलेलं आहे का? यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर जे असतात तर ते प्रिसाइडिंग ऑफिसरला पूर्ण वेळ राहणं अपेक्षित असतं, म्हणजे अगोदरच्या दिवशी जाणे। आपण महिलांची जी नियुक्ती करते तो ओपीओ म्हणजे अदर पोलिंग ऑफिसर, आपले 4 कर्मचारी असतात। प्रिसाइडिंग ऑफिसर पीआरओ म्हणतो, एफपीओ म्हणजे फर्स्ट पोलिंग ऑफिसर, ओपीओ 1 आणि ओपीओ 2। तर ओपीओ 2 म्हणून आपण महिलांची नियुक्ती करतो, त्यामुळे ते सकाळी सुद्धा मतदान केंद्रावर जाऊ शकतात आणि त्यांचं रँडमायझेशन करताना आपण त्या असेंब्लीमध्येच देतो, मॅन्युअली देतो। म्हणजे असं नाही की आपण सिस्टीममध्ये सगळ्यांचं रँडमायझेशन करतो, वर्क प्लेसलाच आपण त्यांना सोयीस्कर असं मतदान केंद्र, त्यामुळे महिलांना अगोदरच्या दिवशी जाऊन थांबायची गरज पडत नाही, त्यांना सकाळी जावं लागतं। सर, मागच्या वेळेस आपण संवेदनशील केंद्रासंदर्भात म्हणाले होते की आम्ही कळूयात, तर जालना जिल्ह्यामध्ये किती संवेदनशील केंद्र आहेत आणि कुठले कुठले आहेत, कळेल का? ते असं आहे की ऑब्झर्वर सोबत आपण पॅनल करत असतो आणि आपण परभणी ऑब्झर्वर जे आहेत IAS 2001 बॅचचे निराला सर त्यांना शेअर केलं, फायनल करून मग शेअर करतो। आणि आपले राजेश कुमार सर हे 23-24 तारखेला येतील। आपला 29ला विड्रॉल आहे आणि 26ला स्क्रुटिनी आहे। 26ला आपण व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट म्हणजे स्क्रुटिनी आणि किती पात्र केले किती अपात्र केले आणि 2 दिवस विड्रॉलचा डेट होतो। तर 26ला किंवा 29ला जवळपास मी प्रेस कॉन्फरन्स घेईल, तोपर्यंत जर फायनल झाले तर शेअर करतो। माझा एक शेवटचा प्रश्न आहे, आपण आता काही मशीन परभणीला दिलेले आहेत, तर आज आपली जी कॅपॅसिटी आहे किती उमेदवारांसाठी एवढ्या BO मशीन आणि EVM मशीन पुरेशा आहेत? म्हणजे समजा 20 उमेदवार, 40 उमेदवार, 30 उमेदवार किती असतील तर त्यांना एवढ्या मशीन पुरेशा आहेत? आपल्याला सद्यस्थितीमध्ये 2 उमेदवार असतील तर आपल्याला पुरेशी मशीन, 2 मशीन उमेदवार किती पाहिजे? 2 BU आहेत, म्हणजे बेसिकली 32 उमेदवार। 32 उमेदवार असतील तर एवढे मशीन, एका BU वरती 16 उमेदवार, 2 BU आहेत म्हणजे 32 उमेदवारासाठी आपल्याकडे 31+1 नोटा पकडून 32 बऱ्याच कव्हर केला आहे। फक्त फेज 2 साठी मी सांगतो, आपला पूर्ण बंदोबस्त टीम आणि बंदोबस्ती प्लॅन रेडी झालेली आहे। होमगार्ड कर्मचारी सगळे मिळून सेंट्रल फोर्सची कंपनी पण येणार आहे। त्याच्यामध्ये एरिया डोमिनेशन पासून त्या दिवशीच्या फुल डिप्लॉयमेंट, स्ट्रायकिंग, रिझर्व सगळा अरेंजमेंट आम्ही करणार आहोत। 16 तारीखपासून म्हणजे MCC सुरू झाल्यापासून इलिगल ॲक्टिव्हिटीज असो, खास ज्याच्या इलेक्शनवर प्रभाव पडतो त्याच्यावर मोहीम घेत आहोत। दारूबंदीचे 269 केसेस 270 झाले, 269 केसेसमध्ये करीब 9000 लिटर दारू जप्त केलेली आहे। NDPS आपले टोटल 1719 पोलिंग बूथ आहे, त्यापैकी 750 असे पोलिंग बूथ होते ज्याच्यात AMF नसतात। त्याचा आम्ही अपडेटेड सर्वे आपले केंद्र प्रमुखकडून करून घेतला होता आणि त्याचं नियोजन आम्ही ज्या ठिकाणी मोठी दुरुस्तीची गरज होती, 30,000पेक्षा जास्त अमाऊंटची गरज होती, ते DPC मधून कलेक्टर साहेबांनी आम्हाला जवळजवळ 3.5 कोटीचा नियोजन करून दिला आणि त्याच्यात 250 शाळाचे दुरुस्तीचे काम घेतले। त्याच्या लास्ट वीक ही आपला आढावा होता आणि परवा पण आढावा आहे, काम न्याय त्याचा आढावा चालू आहे। ते सगळे काम ग्रामपंचायतला दिले गेले आणि मोस्टली 30 ते 35 काम कंप्लीट पण झाले आणि पुढचे 7 दिवसात 100% काम कंप्लीट होतील अशी आपला नियोजन आहे।